प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ थोरणी पैशाश परमेश्वरा दे बाप्पा, तुझी दया सनातन आहे ती आम्हा सर्वांवर सदैव असू दे, आमच्या येणाऱ्या पिढ्यांवर सदैव असू दे. हे प्रभू, आज तुझ्या वचनाची भाकर मोडत असताना प्रभू तू आम्हाबरोबर राहा. तुझं गौरव देवप्पा तू आम्हाद्वारे करून घे आणि काही चुकल्यास तू आम्हाला क्षमा कर. तुझं वचन देवप्पा तू आम्हाला समजावून सांग. आमचा धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नाही बापा, आमेन. आज आपण शुभवर्तमानामधून मत्तेकर शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि 13 ते 21 ही वचनं वाचलेली आहेत. आणि यामध्ये आपण ऐकलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त 5,000 पेक्षा अधिक लोकांना जेवण देतो आणि ती जागा तर अरण्यातली असते. आणि कसं तो जेवण त्यांना पुरवतो याविषयी आपल्याला या पवित्र शुभवर्तमानामध्ये पाहायला, ऐकायला, वाचायला मिळतं. तर 13व्या वचनात असं सांगितलं की ते ऐकून येशू तेथून तारवात बसून निघाला आणि अरण्यात एकांती गेला. हे ऐकून लोकसमुदाय नगरातून त्याच्या मागे पायी पायी गेले. गालिल समुद्र आहे, तारवामधून येशू ख्रिस्त पलीकडे गेलेला आहे. तारवात बसून, नावेमध्ये बसून, होडीमध्ये बसून, तारवामध्ये बसून तो पलीकडे गेला. परंतु तिथं काय भरपूर लोकसमुदाय असल्यामुळं आणि तिथे तारू अगदी थोडके असायचे, लोकांना काय पर्याय नव्हता येशू ख्रिस्ताच्या बरोबर मागे जाण्यासाठी. आणि म्हणून ते त्या पूर्ण गालिल समुद्राला वळसा घालून पलीकडे गेलेले आहे. हे ऐकून लोकसमुदाय नगरातून त्याच्या मागे पायी पायी गेले. येशू ख्रिस्त नावेमधून गेला, तारवामधून गेला पलीकडे. परंतु लोकसमुदायाला अजूनही त्याच्याकडून काहीतरी ऐकावं, काहीतरी शिकावं असं वाटत होतं. आणि प्रभू श्री ख्रिस्ताचं वचन आहे, जे धार्मिकतेचे भुकेले व ताणलेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. आणि ते मागे मागे त्याच्या चालत अगदीच गालिल समुद्राला वळसा घालून, लांबचा वळसा आहे तो घालून, काय वळसा घालून ते पलीकडे गेले. आणि मग प्रभू श्री ख्रिस्ताने पाहिलं की मोठा लोकसमुदाय आलेला आहे, प्रभू श्री ख्रिस्त दैवी सामर्थ्य असल्यामुळे पुष्कळ त्याने चमत्कार केले, पुष्कळ रोग्यांना बरं केलं. आणि तो स्वर्गीय राज्याच्या गोष्टी सांगत असे आणि ज्या लोकांना माहिती नव्हत्या, पुष्कळ गोष्टी तो स्वर्गीय राज्याच्या त्याने सांगितल्या. आणि ते सर्व ऐकून लोक थक्क व्हायचे. आणि त्याचा उद्देश ऐकण्यासाठी, त्याचा संदेश ऐकण्यासाठी, तो लोकांना बरं करतो हे पाहण्यासाठी, एक नासरेतात मोठा संदेष्टा उदयास आलेला आहे याचा अनुभव घेण्यासाठी, हा खरंच ख्रिस्त देवाचा पुत्र आहे का हे पाहण्यासाठी हे सर्व लोक चालत गालिल समुद्राला वळसा घालून येशू ख्रिस्त जिथे गेला तिथे गेले. आणि मग येशू ख्रिस्ताने तिथे पुन्हा पुष्कळ दुखणेकरांना बरं केलं असं 14व्या वचनात सांगितलेलं आहे, नाही का. आणि त्याने त्यांना शिकवलं, पुष्कळ देवराज्याच्या गोष्टी त्याने शिकवल्या. मग 15व्या वचनात म्हटलेलं आहे की दिवस उतरल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, ही अरण्यातली जागा आहे व वेळ होऊन गेली आहे, लोकांनी गावात जाऊन स्वतः करता खायला विकत घ्यावे, म्हणून त्यांना निरोप द्या. आता ही अरण्यातली जागा आहे आणि एवढे 5,000 तर नुसते पुरुष आहेत, जवळजवळ स्त्रिया वेगळ्या, मुलं वेगळी, म्हणजे नाही म्हटलं तरी 10, 12, 15,000 लोक टोटल असण्याची शक्यता आहे. आणि इतक्या लोकांना आपण अचानक कुठून जेवण आणणार? अरण्यातली जागा आहे आणि ते बनवणार तरी कुठली खानावं? जाऊन त्यांनी ऑर्डर जरी दिली तरी एवढ्या लोकांना कसं मिळणार? तर तुम्ही बघा, त्यांना स्वतः करता खायला काहीतरी विकत घ्या म्हणून निरोप द्या. येशू त्यांना म्हणाला, त्यांना जाण्याची गरज नाही, तुम्हीच त्यांना खायला द्या. येशू ख्रिस्त अगदी स्वर्गीय देव आहे आणि त्याला सर्व शक्य आहे. बायबल सांगतं की देवाला सर्व शक्य आहे. आणि त्यामुळे येशू ख्रिस्त म्हणतो, तुम्हीच त्यांना काहीतरी खायला द्या. ते त्यांना म्हणाले, आमच्याजवळ केवळ 5 भाकरी व 2 मासे आहेत. आमच्याकडे काय आहे? फक्त 5 भाकरी आणि 2 मासेच आहेत. आता एक कुणाकडे होते 5 भाकरी 2 मासे? लहान मुलाकडे होते. ते या मत्तेकर शुभवर्तमानामध्ये तो उल्लेख केलेला नाही की लहान मुलाकडे होते. पण आपल्याला माहिती आहे. कसं माहिती आहे? तर योहानने ते लिहिलेलं आहे. योहान शुभवर्तमानकडे 6वा अध्याय आणि 9वं वचन.
योहानकृत शुभवर्तमान 6वा अध्याय 9 वचन. येथे एक लहान मुलगा आहे. हां त्याच्या जवळच्या 5 भाकरी व 2 मासळे आहेत. हां परंतु त्या इतक्यांना कशा हां आता पहा, योहानकृत शुभवर्तमानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, ऐकायला मिळतं, वाचायला मिळतं की योहान 6:9 मध्ये येथे एक लहान मुलगा आहे, त्याच्याजवळ दवाच्या 5 भाकरी व 2 मासळे आहेत, परंतु त्या इतक्यांना कशा पुरणार. शिष्य त्याला म्हणत आहेत, आहे एक लहान मुलगा, परंतु 5 भाकरी आणि 2 मासे त्याच्याकडे आहेत. आता या लहान मुलाचं कौतुक करेल तितकं थोडं आहे. लोकसमुदाय तर एवढा पलीकडं चालत गेला, त्यांचं पण कौतुक करेल तितकं थोडं आहे. कारण का, समजा कुणाच्या घरामध्ये कोण आजारी नसेल तरी ते गेलेत. सगळेच आजारी आहेत, सगळेच पेशंट आहेत असं थोडी असणार. 15,000 लोकांमध्ये सगळेच आजारी आहेत असं शक्यच नाही ना. त्यामधले काही ठराविक लोक आजारी असतील, त्यांना तर ते घेऊन गेलेच, पण बाकीचे लोक कशासाठी गेले. बाकीचे लोक येशू ख्रिस्त काय सांगतोय, देवाचं वचन काय स्वर्गीय ज्ञान आहे, काय अलौकिक बुद्धी आहे त्याच्याकडे, तो जे काही सांगतो ते ऐकून आम्ही थक्क होत आहोत, ते ऐकायला हे सगळे लोक गेले. त्यांचं तर कौतुक करेल तितकं थोडंच आहे. पण हा एक लहान मुलगा तहान भूक विसरून ते जेवण त्याच्या आईने दिलेलं असेल ते घेऊन, ती शिदोरी घेऊन तो येशू ख्रिस्ताच्या मागोमाग फिरत आहे. आणि त्याचं लक्ष नाही जेवणाकडे, त्याचं लक्ष आहे देवाच्या वचनाकडे, त्याचं लक्ष आहे देवाचं वचन ऐकण्याकडे. आणि काय लहान मुलगा आहे, स्पष्ट लिहिलेलं आहे लहान मुलगा आहे, आणि त्याचं लक्ष देवाच्या वचनाकडे आहे, त्याचं लक्ष जेवणाकडे नाही, त्याचं लक्ष त्याच्याकडे जो डबा दिलाय भाकरी 5 2 मासे त्याच्याकडे त्याचं लक्ष नाही. मग कितीतरी त्या लहान मुलाचं कौतुक करेल तितकं थोडं आहे. कारण मग ते 4:4 मध्ये असं म्हटलेलं आहे की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल किंवा वाचेल. तर मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने वाचेल. तर हे येशू ख्रिस्ताची अरण्यात परीक्षा घेतली तेव्हा येशू ख्रिस्ताने सैतानाला दिलेलं हे उत्तर आहे. देवबापाची स्तुती असो. तर भाकर ही मनुष्याच्या शरीरासाठी आवश्यक असते, शरीराची सुदृढता किंवा शरीराचं आरोग्य वगैरे चांगलं ठेवण्यासाठी जेवण आवश्यक असतं. पण देवाचं वचन हे आत्म्याला पण पोषक आहे. आत्मा जो आहे आपला, त्या आत्म्याचं जेवण म्हणजे देवाचं वचन आहे. आणि ते जर जेवण आत्म्याला दिलं नाही तर आत्मा वीक होऊन जातो. जसं शरीराला आपण 8 दिवस 15 दिवस जेवण दिलं नाही तर शरीर वीक होऊन जातं, तसा आत्म्याला जर आपण जेवण म्हणजे देवाचं वचन दिलं नाही तर आत्मा आपला वीक होऊन जातो. आणि त्याचे दुष्परिणाम फार भयंकर असतात. त्याचे दुष्परिणाम असे की आपल्याला भीती वाटते, आपल्याला भय वाटतं. आत्मा अशक्त असेल तर आपल्याला चिंता फार, काळजी फार पडते, टेन्शन वाढतं, प्रेशर वाढतं आणि डिप्रेशनमध्ये जातो. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आत्म्याचे विकार आहेत. आणि आत्म्याचे विकार होऊ नये म्हणून त्याचं जे अन्न आहे ते आपण द्यायला पाहिजे. आणि आत्म्याचं अन्न जे आहे ते आहे देवाचं वचन. मनुष्य केवळ भाकरी नव्हे तर देवाच्या वचनाने जगेल. तर देवाचं वचन हे आत्म्याचं भोजन आहे. आणि जर 8-15 दिवस आपण जेवलोच नाही तर शरीराची जशी अवस्था होते, तसं वचन जर आपण वाचलं नाही, वचन सेवन केलं नाही. यिर्मया म्हणतो मी वचन खातो, स्पष्ट लिहिलेलं आहे, मी वचन खातो. जर ते वचन आपण सेवन केलं नाही, खाल्लं नाही तर आपला आत्मा वीक होऊन जातो आणि मग आपल्याला आत्म्याचे त्रास होऊ शकतात. आणि त्यामधून बाहेर येणं फार कठीण असतं. डिप्रेशनमधून बाहेर येणं फार कठीण असतं. डिप्रेशन हा प्रकार तुम्हाला माहिती आहे, नैराश्य. यामध्ये डिप्रेशनमध्ये गेलेल्या लोकांना सुसाईड करावं वाटतं, आत्महत्या, जगण्यात काय अर्थच नाही असं वाटतं. आणि त्यामुळं आपण या कुठल्याही आत्म्याच्या विकाराला बळी पडू नये म्हणून रोज आणि रोज काय केलं पाहिजे, देवाचं वचनाचं सेवन केलं पाहिजे, ते वाचलं पाहिजे, त्याचं चिंतन आणि मनन केलं पाहिजे रोज आणि रोज. तर आपला आत्मा सदृढ, बळकट
आणि चांगला असा देवाच्या सानिध्यात राहतो. एक वचन वाचूया, रोम 14:17. रोमकरास पत्र 14 अध्याय 17 वचन. कारण खाणे व पिणे हा या देवाचे राज्य नाही, तर नीतिमत्व, शांती व पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणार आनंद त्यातले आहे. हा कारण खाणे व पिणे या देवाचं राज्य नाही, तर नीतिमत्व, शांती व पवित्र आत्म्याद्वारे मिळणारा आनंद यात ते आहे. देवाचं राज्य खाण्यापिण्यामध्ये नाही. आणि हे एवढ्या लहान मुलाला समजलेलं आहे की खाणेपिणे हे देवाचं राज्य नाही. देवाचं राज्य त्या प्रभू श्री ख्रिस्ताच्या वचनामध्ये आहे, त्याच्याकडे पाहण्यामध्ये आहे, त्याच्याकडे एकटक लक्ष नजर लावण्यामध्ये आहे, त्याच्याकडून काहीतरी शिकण्यामध्ये आहे, त्याच्याकडून काहीतरी ऐकण्यामध्ये आहे. नीतिमत्व, शांती आणि पवित्र आत्म्याद्वारे मिळणारा आनंद हाच तो आहे. आणि तोच आपल्याला जगवतो, तोच आपल्याला तारतो. देवबापाची स्तुती असो. या लहान मुलाकडून जी काही गोष्ट शिकण्यासारखी आहे की आपलं लक्ष कुठे असायला पाहिजे, देवाच्या वचनाकडे असायला पाहिजे, जेवणाकडे, खाण्यापिण्याकडे नाही. कारण देवाचं वचन आपल्याला सर्व गोष्टी पुरवतं. कशा? मत्ते 6:33 आपलं पाठ आहे. प्रथम त्याचे राज्य व त्याची धार्मिकता मिळवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे सर्व गोष्टी, याबरोबर सर्व गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील. पण त्याचं राज्य आणि त्याची धार्मिकता ही त्याच्या वचनामध्ये आहे, प्रभू येशूमध्ये आहे. तिकडं आपलं लक्ष पहिले लावलं पाहिजे, ते मिळवायचा प्रयत्न पहिले केला पाहिजे, तर आपल्याला सर्व गोष्टी मिळतात. म्हणजे एलियाला जसा कावळ्याने भाकरी आणि मांसाचा तुकडा आणून दिला तसा मिळेल, तसा देईल परमेश्वर तुम्हाला. तुमच्या सर्व गरजा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या संपत्तीनुरूप, त्याच्या वैभवाने, त्याच्या गौरवामध्ये पुरविल. पण पहिले आपण आपलं लक्ष त्याचं राज्य आणि त्याची धार्मिकता याकडे लावलं पाहिजे. एलियाला देवदूताने सुद्धा काय केलेलं आहे? पाणी सूर्यामधून आणून दिलेलं आहे, भाकर दिलेली आहे. उठ हे भाकर खा म्हणून, उठ हे पाणी पी म्हणून. तर देवबाप आपल्याला पुरवतो. फक्त आपलं लक्ष त्याच्याकडे लागलेलं असलं पाहिजे. जसं या लहान मुलाचं लक्ष येशू ख्रिस्ताकडे, देवाच्या वचनाकडे लागलेलं होतं. आणि त्यामुळं तो ती भाकरी आणि मासे काय दिले हे बघायला पण विसरला, ते खायला पण विसरला. आणि तो ह्या चालत या लोकसमुदायाबरोबर एवढ्या लांब आलेला आहे. गालिल समुद्राला वळसा घालून ते पलीकडे आलेले आहे. आणि त्याने ते 5 भाकरी आणि 2 मासे दिले. नाही माझा आहे, लहान मुलांची सवय असते ना, नाही माझा आहे, नाही मला माझ्या आईने दिलंय, नाही ते आता मी देणार नाही. तरी लहान मुलग्याचं किती कौतुक करेल तितकं थोडं आहे की त्याने मागितलं, शिष्याने दिलं. घ्या, देवाचं वचन ऐकू द्या. देवाची स्तुती असते. एक आत्ता मला गोष्ट आठवली. ठाणे जेम्स चर्चला एक बिली ग्रॅहम यांचा एक प्रोजेक्ट होता. त्या प्रोजेक्टमध्ये पास्टर ॲलेक्स हे काम करत होते. पास्टर ॲलेक्स धनवडे चेंबूरला राहत होते आणि माझी त्यांची काहीच ओळख नव्हती. आणि त्यांनी त्या बिली ग्रॅहम प्रोजेक्टमध्ये ते काही व्हिडिओ दाखवले आणि काही पुस्तकं त्यांनी नंतर दिली. आणि ते सेशन झाल्यानंतर ठाणे जेम्स चर्चमध्ये दुपारी जेवण होतं. आणि माहिती आहे तुम्हाला, ठाणे जेम्स चर्च मोठं आहे आणि गर्दी फुल असते. तर ते सेशन त्यांचं झालं, 12:30-1 दुपारचे वाजले. नंतर ते म्हणले पुस्तकं ही जी आहेत ती घ्या, तुमच्यासाठी घ्या, तुमच्या नातेवाईक कोण असतील त्यांच्यासाठी घ्या आणि ते त्यांना वाचायला द्या. बिली ग्रॅहमने स्वतः लिहिलेली काही पुस्तकं, पॉम्पलेट्स, छोटी छोटी पुस्तिका होत्या. आणि मग चर्च सुटल्यानंतर लोकांनी विचार केला की आपण जेवण करूया, मग पुस्तकं वगैरे घेऊया. आणि तिकडे जेवणाची मोठी लाईन लागली. आणि मी, पाळकीनबाई, आमची मुलगी मोठी, आम्ही मात्र तिथेच बसून राहिलो की आपल्याला ती पुस्तकं पहिली घ्यायची, मग आपण
जेवण करायला जाऊ, भेटलं ठीक आहे, संपलं ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. मग आम्ही त्यांच्याकडे गेलो, त्यांना भेटलो, पुस्तकं त्यांच्याकडनं घेतली, त्यांच्याकडून प्रार्थना करून घेतली आणि मग त्यांनी माझा नंबर घेतला आणि मग थोड्या वेळानंतर मग आम्ही बाहेर जेवायला वगैरे गेलो. मी माझ्या भावासाठी, बहिणीसाठी वगैरे त्यांच्याकडनं ती पुस्तकं घेतली. नंतर त्यांचा फोन आला मला की घरी यायचं तुमच्या प्रार्थनेला. म्हटलं या. आणि मग त्यांची माझी चांगली मैत्री झाली. ते फार मोठे देवाचे असेल. बिली ग्रॅमचा तो बॉक्स घेऊन ते त्या आमच्या परिसरामध्ये किसननगर एरियात लिफ्ट पण नसते, तर ते बॉक्स घेऊन मोठा 4-4 मजले चढून ख्रिस्ती लोकांना ते वाटायचे आणि ते मी स्वतः पाहिले. मग मला पण वाटलं की मी पण त्यांना मदत करावी, कारण ते एवढा मोठा बॉक्स घेऊन 4 माळे चढायचे, 3 माळे चढायचे. तर मी म्हटलं मी पण तुम्हाला मदत करू का? तर ते म्हणले ठीक आहे. मग त्या एरियात जेव्हा ते फिरत असायचे तेव्हा मी त्यांना मदतीसाठी जायचो आणि अशी आमची चांगली मैत्री झाली. ते बाप्पाची स्तुती, असं एक चांगले सेवक मला मित्र म्हणून मिळाले. पास्टर ॲलेक्स धनवडे हे आता ऑस्ट्रेलियामध्ये सिडनी या ठिकाणी आहे आणि आम्ही तिकडे गेलो होतो तेव्हा त्यांनी आमची भेट घेतली. ते त्यांची मिसेस भेटायला आले आणि खूप खूप चांगला आणि मोठा पाहुणचार आमचा केला. फार मोठा पाहुणचार. देवबाप्पाची स्तुती असो. फार चांगले सेवक. खाण्यापिण्याकडे लक्ष आम्ही दिलं नाही. बिर्याणी भेटो न भेटो काय करायचं ते, आणि ते पुस्तकं मिळवण्याचा प्रयत्न केला. तर त्यामध्ये मला एक चांगले देवाचे सेवक आणि मित्र भेटले की जे आत्म्याने आणि खरेपणाने सेवा करतात. देवबाप्पाची स्तुती असो. प्रथम त्याचं राज्य आणि त्याची धार्मिकता मिळवण्याचा प्रयत्न करा. त्या मुलांनी कसलंच कुठंच काहीच लक्ष दिलं नाही आणि ते सरळ ती भाकरी आणि मासे त्या शिष्यांच्या हातात दिली. शिष्यांनी येशू ख्रिस्ताच्या हातात दिले. येशू ख्रिस्तानी प्रार्थना केली, आशीर्वाद दिला आणि शिष्यांना म्हटले वाटा. आणि ते वाढत गेल्या टोपलीमध्ये भाकरी वाढत गेल्या आणि 5,000 जेवणारे तर फक्त पुरुष होते, स्त्रिया आणि मुलं वेगळी. सगळे जेवून तृप्त झाले आणि सगळे जेवून तृप्त होऊन पुन्हा किती टोपल्या उरल्या? 12 टोपल्या उरल्या. 12 शिष्य होते, 12 शिष्यांसाठी 12 टोपल्या. म्हणजे जो देवाची सेवा करतो, सेवक आहे, प्रामाणिकपणे करतो, आत्म्याने खरेपणाने करतो, त्याची काळजी देवाला आहे. आणि दावीद म्हणतो मी तरुण होतो आणि आता वृद्ध झालो, परंतु देवाच्या सेवकाला कधी काही कमी पडले हे मी पाहिलं नाही. देवबाप्पाची स्तुती असो. येशू ख्रिस्ताच्या हातात आपण आपली कमाई देऊया. येशू ख्रिस्ताच्या हातात आपण आपलं सर्वस्व जीवन देऊया आणि मग येशू ख्रिस्त ते कसं आशीर्वादित करतो ते पाहू. भरपूर करून उरेल असा आशीर्वाद प्रभू येशू ख्रिस्ताच्या तळहातामध्ये आहे आणि तो आपल्याला देतो. कारण आपण ही त्याची सर्वोत्तम निर्मिती आहोत. मनुष्य हा परमेश्वराची सर्वोत्तम निर्मिती आहे. याचं कारण त्याने आपल्याला त्याच्या प्रतिरूपाचं बनवलेलं आहे. आपण त्याच्यासाठी अनमोल असे आहोत. बाकीचं सगळं जग, विश्व त्यांनी शब्दाने निर्माण केलं, बोललं आणि झालं, परंतु मनुष्याला मात्र त्याने त्याच्या स्वतःच्या हाताने बनवलं आणि स्वतःचा श्वास फुंकला आणि त्याचं प्रतिरूप आपल्याला दिलं. आता प्रतिरूप म्हणजे आपल्याला नाक डोळे आहेत तसं देवाला नाक डोळे आहेत असं नव्हे, नाही का? तर प्रतिरूप म्हणजे काय? देवाचा आत्मा अनंत काळ जगतो, अनंत काळ आहे, तसा मनुष्याचा आत्मा अनंत काळ टिकणार आहे. हे प्रतिरूप आहे. प्रतिरूपचा अर्थ म्हणजे देवाचा आत्मा अनंतकालिक जीवन आहे आणि मनुष्याचा आत्मा पण अनंतकालिक जीवनासाठी आहे. देवबाप्पाची स्तुती असो. एक वचन वाचा, पहिले इतिहास 29 अध्याय 12 वचन. पहिले इतिहास 29:12. धर्म मान तुझ्यापासूनच
हां व तू सर्वांवर प्रभुत्व करतोस. सामर्थ्य व पराक्रम तुझ्याच हाती आहे. लोकांना थोर करणे व सर्वांना सामर्थ्य देणे हे तुझ्याच हाती हां आहे. देवबापाची स्तुती. असं हे परमेश्वराच्या हातात या सगळ्या गोष्टी आहेत. धन आहे, मान आहे, सामर्थ्य आहे, पराक्रम आहे, लोकांना थोर करणे परमेश्वराच्या हातात आहे. तर त्याच्या हातात आपण स्वतःला जर सोपवून दिलं, त्या सर्व गोष्टी परमेश्वर आपल्याला देतोच देतो. कधीही कुठल्याही गोष्टीची कमतरता आपल्याला पडणार नाही. म्हणून स्तोत्र 23 म्हटलेलं आहे की माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. म्हणजे तुम्हाला पूर्ण उरेल, तुमच्या फॅमिलीला पूर्ण उरेल, मग काय करणार? तर तेव्हा ते गोरगरीब अनाथ विधवा पोरकी जे आहेत त्यांच्यासाठी आपल्याला द्यायचं आहे. जर आपण देवाच्या हातामध्ये स्वतःला सोपवून दिलं तर या गोष्टी आपल्याला मिळतातच मिळतात. एखादा गरीब जर दिसला तर त्याला आपण मदत केली पाहिजे, कारण जर आपल्याला दिले तर आपण दिलं पाहिजे. वचन काय सांगतं? द्या म्हणजे तुम्हास दिले जाईल. कसं? माप भरून दाबून शी घालून तुमच्या पदरात घालण्यात येईल असं म्हटलेलं आहे. त्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल, माप भरून दाबून शी घालून तुमच्या पदरात घालण्यात येईल. वाचूया ते वचन, लूक 6:38. लूक 6:38. द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल, चांगले माप दाखवून चांगले माप दाबून हलवून व हलवून शी घालून तुमच्या पदरी घाला. तुमच्या पदरी घालण्यात येईल. पहा, कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल हां. त्याच मापाने तुम्हाला परत मापून देण्यात येईल. आमेन. देवबापाची स्तुती असते. ते इतकं कितीतरी पट त्याच्या पुन्हा तुम्हाला देण्यात येईल. कितीतरी पट. त्याचा एक अनुभव मला आला, छोटासा सांगतो. दरबारची बेल वाजली. मी म्हटलं कोण आहे काय माहीत नाही. बाहेर एक जण उभे होते. ते म्हटले मला प्रार्थना करायची, प्रार्थना करण्यासाठी आलोय. तर ते सुवार्थिक दिसत होते मला. मी म्हटलं ठीक आहे या. त्या हाताले बायबलचं वचन त्यांनी काढलं. एक छोटासा 5-10 मिनिटाचा संदेश त्यांनी दिला आणि नंतर प्रार्थना केली. चांगलं वाटलं मला. पण एक सुवार्थिक होते ना, औरंगाबाद जालना साईडने ते आलेले. तर मी त्यांना गाडी खर्चासाठी थोडंसं दान दिलं आणि त्यांचा शर्ट मी बघितलं तर एकदम खराब झालेला होता किंवा विगरला म्हणतात ना तसं, म्हणजे नॉट इन गुड कंडिशन असा त्यांचा शर्ट वाटला मला. आणि माझ्याकडं त्यावेळेला एक नवीन शर्ट होता. तर मी म्हटलं तुम्हाला ते नवीन शर्ट दिला तर चालेल का, बघाल का घालून? तर त्यांनी घरात, मॅडम ड्युटीला गेल्या होत्या त्यामुळे मी त्यांना घरातच चेंज करायला लावला आणि तो नवीन शर्ट छान बसला मला. मग त्यांनी तो घेतला, आनंद वाटला त्यांना एकदम, आणि त्यांनी प्रार्थना केली आणि मग ते गेले. त्यांचं चप्पल पण फाटलेलं होतं. माझ्याकडे एक बूट होता नवीनच, तो पण मी त्यांना दिला. देवबापाची स्तुती असो. आणि मग काय झालं माहिती आहे, एक 15 दिवसातच मला एक फोन आला. त्याचं नाव पॉल मुर्गन. तो तमिळ माणूस होता. मी काय त्याला ओळखत नव्हतो, पण त्यांनी सांगितलं माझ्या मित्राने माझा नंबर दिलाय. मग मी ठीक आहे म्हटलं, या भेटा. त्यांनी येऊन भेटले आणि मला सांगितलं की त्यांनी कामराजनगर चेंबूर साईडला एक शर्टची फॅक्टरी काढलेली आहे, तिथं तुम्ही प्रार्थनेला या. तर ठीक आहे म्हणलं, कधी जायचं वगैरे वेळ ठरली आणि ते मला घ्यायला आले. कामराजनगर आहे चेंबूर साईडला. तर त्यांनी मोठा एरिया आहे त्यांचा स्वतःचा घेतलेला, मोठा एरिया आहे. आपल्या चर्चच्या पूर्ण एरिया एवढा असा. आणि तिथं त्यांनी शर्टची फॅक्टरी काढली होती. पुष्कळ लोक कामाला होते आणि अगदी इस्त्री करून ते शर्ट पॅकिंग वगैरे करून ते विक्रीसाठी पाठवतात मॉलमध्ये वगैरे. त्यासाठी ते नवीन युनिट चालू केलं होतं. त्यासाठी प्रार्थनेला त्यांनी मला बोलवलं. तर प्रार्थना मी केली, सगळं ते आशीर्वादित केलं. आणि मी येताना, म्हणजे त्यांनी कारनीच त्या घ्यायला आले होते. कारनी मला सोडताना त्यांच्या डिक्कीत त्यांनी 25 शर्ट ठेवले. किती? 25 शर्ट. आणि घरी आल्यावर ते मला त्यांनी दिले. अरे म्हटलं असं कसं, मला माहीतच नाही त्यांनी ते डिकीत ठेवले. घरी आल्यानंतर त्यांचा तो बाजूला जो सेवक होता त्याने ते घरापर्यंत पार्सल दिलं. 25 शर्ट मला काय करायचं नाही. ते वेगवेगळ्या साईजचे आहेत, तुम्हाला गिफ्ट. तर बघा, एक शर्ट दिला देवाच्या सेवकाला, मला 25 शर्ट दिले देवाने.
माप दाबून हलवून शीख भरून तुमच्या पदरात घालण्यात येईल. असे अनुभव आपल्याला येतात आणि यायला पाहिजे. काय यायला पाहिजे? तेव्हा देव दाखवून देतो की मी तुमच्याबरोबर आहे. असे अनुभव जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत आपण कसं समजणार की देव माझ्याबरोबर आहे? तोपर्यंत आपण कसं समजणार की देवाला हे मी केलेलं कृत्य आवडलेलं आहे, देव माझ्याबरोबर आहे? म्हणून असे अनुभव आपल्याला यायला पाहिजेत की आपण आपलं दान देवाच्या हातात सोपवून दिलं पाहिजे, आपलं स्वतःचं जीवन देवाच्या हातात सोपवून दिलं पाहिजे. 5 भाकरी हे कशाचं प्रतीक आहे? तर 5 सेवकांचं प्रतीक आहे. 5 प्रकारचे सेवक देवाने निवडलेले आहेत. माहिती आहे का कोण आहेत ते? प्रेषित, संदेष्टा, सुवार्तिक, पाळक आणि शिक्षक असे 5 सेवक देवाने निवडलेले आहेत. वाचूया इफिस 4:11. तुमच्यासाठी मी केलेले श्रम कदाचित व्यर्थ झाले असतील अशी मला तुमच्यासंबंधी भीती वाटते. ओके, वेगळे आहे. आणि अनेक कोणी प्रेषित, हां. संदेष्टे, हम्म. कोणी सुवार्तिक, कोणी पाळक व शिक्षक असे नेमले. हां, त्यांनी नेमून दिलेले आहे. देवाने नेमून दिलेले हे 5 प्रकारचे सेवक आहेत आणि यांचं काम एकच आहे की तुमच्यासाठी मेंढरं चार, कोकरं चार, मेंढरं पाळ, हे सोडून दुसरं काय करायचं नाही देवाच्या सेवकांनी. तर तो प्रेषित आहे, तर तो संदेष्ट आहे, तर तो सुवार्तिक आहे, तर तो पाळक आहे, तर तो शिक्षक आहे. देवाची सेवा आत्म्याने आणि खरेपणाने करायची आणि देवाने हे निवडलेले आहेत आणि देव त्यांना बक्षीस पण देतो. देव त्यांना काय देतो? बक्षीस त्याच्या सेवकांना, कारण ते ऑलवेज प्रिय असतात देवाला. प्रेषितांना काय? लूक 22:30 वाचूया. लूक 22:30. यासाठी की तुम्ही माझ्या राज्यात माझ्या मेजावर खावे व प्यावे आणि राजसनावर बसून इस्रायलाच्या 12 वंशांचा न्याय करावा. आमेन. प्रेषित जे आहेत, प्रेषित म्हणजे कोण? जे घरदार, आई वडील, सगळा संसार, सगळं सोडून देवाची सेवा करतात, ते प्रेषित. तर त्यांच्यासाठी सगळ्यात मोठं बक्षीस आहे येशू ख्रिस्ताबरोबर खायचं प्यायचं, राजासनावर बसून न्याय करायचा इस्रायलच्या 12 वंशाचा. असे ते प्रेषितांना प्रभू येशू ख्रिस्ताने काय दिलेलं आहे? मान सन्मान दिलेला आहे. येशू ख्रिस्ताबरोबर त्याची जी राजासनं मांडलेली आहेत, प्रकटीकरणमध्ये ते दिलेलं आहे, त्या राजासनावर बसायचं आहे प्रेषितांना. देवबापाची स्तुती असो. संदेष्टांना पण परमेश्वराने खूप मान सन्मान दिलेला आहे. एक संदेष्टा जो परमेश्वर स्वर्गात घेऊन गेला डायरेक्ट, कोण तो? एलिया है ना. अग्निरथ आला आणि त्याला स्वर्गातच घेऊन गेला. का तर तो इथं घाबरला होता. तर परमेश्वराने त्याची इतकी मोठी काळजी घेतली की ठीक आहे, स्वर्गातच घेऊन जाऊया, आणि परमेश्वर त्याला स्वर्गात घेऊन गेला. प्रेषित झाले, संदिष्टे झाले, सुवार्तिक, त्यांना पण फार मोठं मान सन्मान देवबापाने दिलेला आहे. मुकुट आहे ते स्वर्गीय राज्यामध्ये. काय आहे? त्यांच्यासाठी मुकुट परमेश्वराने ठेवलेला आहे. कारण सुवार्तिक काय करतात? देवाची सेवा करतात, देवाचं वचन पोचवायचा प्रयत्न करतात. देवबापाची स्तुती असो. पाळक आणि शिक्षक. पाळक हे पण कोण आहेत? देवानी निवडलेले आहेत. आणि शिक्षक म्हणजे संडे स्कूल टीचर असो किंवा बायबल शिकवणारे बिब्लिकल सेमिनरीमधले शिक्षक असो, हे सर्व देवाने निवडलेले सेवक आहेत. आम्ही जे पाळक आहोत ते मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे निवडलेले पाळक आहोत. याजक जे होते ते लेवीच्या वंशामधून होते, परंतु लेवीचा वंश आला निर्गमनंतर. त्याच्या आधी उत्पत्तीमध्ये मल्कीसदेक आहे आणि मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे येशू ख्रिस्त हा याजक आहे, असं बायबलमध्ये सांगितलेलं आहे. युगानयुगीचा याजक म्हणजे तो संप्रदाय परमेश्वराने आधीच योजून ठेवला होता. आणि मग लेवीचे याजक, मग येशू ख्रिस्ताद्वारे निर्माण केलेले पाळक आणि शिक्षक, हे सगळे देवाचे कोण आहेत? सेवक आहेत. देवाची स्तुती असो. आणि यांनी आत्म्याने आणि खरेपणाने सेवा करण्यासाठी देवाने त्यांना पाचारण केलेलं आहे.
परमेश्वर इतकी प्रीती करतो मनुष्यावर, इतकी प्रीती करतो की आदमाला जेव्हा बनवलं तेव्हा बनवण्याच्या आधीच सगळं काही आदमासाठी बनवलं. काय काय बनवलं? आकाश, पृथ्वी, मोठा समुद्र, हिरवी झाडं, वनस्पती आहे ना, एदेन बाग जिथं त्याला ठेवायचं, फळझाडं, हे सगळं आदामासाठी परमेश्वराने आधी बनवून ठेवलं. आणि मग काय झालं? परमेश्वराने आदामाला आणि त्यापासून हवेला बनवलं. म्हणजे 4 नद्या तिथे एदेन बागेत. म्हणजे प्यायला पाण्यापासून सगळं परमेश्वराने काय केलेलं आहे? आदाम हवेची काय केलेली आहे? सोय केलेली आहे. इतकी प्रीती परमेश्वर आपल्या लेकरांवर करतो. आणि म्हणून तो आपल्याला म्हणतो की तू माझ्यासाठी काय आहेस? अनमोल आहेस. आम्ही देवासाठी अनमोल आहोत. आपण देवावर प्रीती करायची आहे म्हणजे देवबाप त्याचे सगळे आशीर्वाद आपल्याला द्यायला तयार आहे. आदामावर किती प्रीती केली त्याने. सगळ्या गोष्टी आदामासाठी त्याने पहिल्या बनवल्या. हा जो परमेश्वराचा गुणधर्म आहे तो आईवडिलांमध्ये असला पाहिजे की बालक जन्माला येण्यापूर्वी काय करतो आपण? त्याची चांगली सोय करण्याचा प्रयत्न करतो. त्याची पुढे मोठा झाल्यानंतर पण त्याला काय करता येईल याची पण सोय करण्याचा प्रयत्न करतो. तर ते परमेश्वराचा गुणधर्म असलेले आई आणि वडील, हो की नाही? तो गुणधर्म आपल्यामध्ये असायला पाहिजे. अब्राहमाला परमेश्वराने बोलवलं उत्पत्ती 12व्या अध्यायामध्ये की चल मी सांगतो त्या देशात जा. आणि काय दिलं? परमेश्वराने पहिले त्याला आशीर्वाद दिला. बघूया उत्पत्ती 12, 1, 2, 3 वाचूया. परमेश्वराने अब्रामास सांगितले, हा तू आपला देश, आपले गणगोत्र व आपले पितृगृह सोडून मी दाखवीन त्या देशात जा. हा परमेश्वराने अब्रामाला सांगितलं मी दाखवीन त्या देशात जा. मी तुझपासून मोठे राष्ट्र आशीर्वाद बघा. मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करेन. तुझे मी कल्याण करेन. तुझं नाव मोठं करेन. तू कल्याण मुलक हो. किती पुढे? हा तुझे जे अभिष्ट चिंतितील हा त्यांचे मी अभिष्ट करेन. हा तुझे जे अनिष्ट चिंतितील हा. त्यांचे मी अनिष्ट करेन. आमेन. देवबापाची स्तुती असो. तुझं जे अभिष्ट चिंतील त्यांचं मी अभिष्ट म्हणजे चांगलं. तुझं जे अभिष्ट चांगलं चिंतील त्यांचं मी चांगलं करेन. तुझं जे अनिष्ट म्हणजे वाईट चिंतील त्यांचं मी वाईट करेन. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. पहा अब्राहमाला कितीतरी मोठा आशीर्वाद परमेश्वराने दिलेला आहे. तुझ्यापासून मी मोठं राष्ट्र निर्माण करेन. पुन्हा तुझं अभिष्ट चिंतील त्याचं मी अभिष्ट करेन. तुझं अनिष्ट चिंतील त्यांचं मी अनिष्ट करेन. फार मोठे आशीर्वाद परमेश्वराने अब्राहमाला दिले. म्हणजे परमेश्वर जेव्हा निवडतो, आपण त्याची लेकरं आहोत, त्याला आशीर्वाद द्यायची इच्छा आहे, आपण घेतले पाहिजे. आपण घेण्यासाठी आपण त्याच्या बरोबर तरी राहिलं पाहिजे. आणि त्यामुळं अब्राहम त्याच्या बरोबर राहिला. तो आला ते सोडून. आणि त्याने 13वा अध्याय वाचूया, 2रं वचन. उत्पत्ती 13:2. तो कळप व रुपे व सोने ज्याही करून संपन्न होता. हा कळप रूपे सोने याने अब्राहम संपन्न झाला. पहा 12व्या अध्यायात त्याला बोलवले. 13व्या अध्यायात असं लिहिलंय की तो कळप रूपे सोने यांनी संपन्न होता. सगळं काही त्याच्याकडे होतं. मेंढरांचे कळप, गाढवांचे कळप, जे काय असेल ते, आणि सोनं रूप सगळं काही त्याच्याकडे होतं. देवबापाची स्तुती असो. आणि आणखी एक वचन वाचूया. उत्पत्ती 14:14 अध्याय 14 वचन. आपल्या भाऊबंधास पाडाव करून दिले. हा ते अब्रामाने ऐकले. हा तेव्हा आपल्या घरी जन्मलेले हा लढाईच्या कामात बसलेले 318 दास हा घेऊन त्याने दानापर्यंत हा. शत्रूचा पाठलाग केला. देवबापाची स्तुती असो. 318 निवडक दास त्याच्याकडे होते. किती? 318 निवडक दास, निवडलेले दास, चांगले दास, कामामध्ये निपुण असलेले दास, सुदृढ असलेले दास. आणखी किती होते काय माहिती. म्हणजे इतका मोठा माणूस अब्राहम परमेश्वराने केला. इतका मोठा श्रीमंत माणूस. आणि आणखी एक वचन वाचेल. उत्पत्ती 24वा अध्याय 1 वचन.
होऊन अगदी वयातीत झाला. हां, परमेश्वराने अब्रामाला सर्व बाबतीत आशीर्वादित केले. आमेन. परमेश्वराने अब्राहमाला सर्व बाबतीत आशीर्वादित केलं होतं. पहा, याचं कारण काय? तो परमेश्वराबरोबर राहिला. परमेश्वर तर आशीर्वाद द्यायला इच्छुक आहे, कारण आपण त्याची लेकरं आहोत. आदामासाठी त्यांनी किती काय काय केलं. अब्राहमाला बोलवलं, त्याला आशीर्वाद दिला आणि ते पूर्ण केलं वचन त्याने 24:1 मध्ये, की परमेश्वराने अब्राहमाला सर्व आशीर्वाद देऊन तृप्त केलं. देवबापाची स्तुती असो. तो आपल्याला आशीर्वाद देऊ इच्छितो. आपण त्याच्याबरोबर राहिलं पाहिजे. हा लहान मुलगा येशू ख्रिस्ताबरोबर राहिला. त्याचं लक्ष नव्हतं त्या भाकरीकडे, माशाकडे. त्याचं लक्ष होतं येशू ख्रिस्त काय सांगतोय, मला ऐकायचंय, मला शिकायचंय. खाणं आणि पिणं यात देवाचं राज्य नाही, तर नीतिमत्व, शांती आणि पवित्र आत्म्याद्वारे मिळणारा आनंद यात ते आहे. प्रथम त्याचं राज्य आणि त्याची धार्मिकता मिळवायचा प्रयत्न केला की सर्व गोष्टी आपल्याला मिळतात. दारापर्यंत येऊन देवदूत तुम्हाला देऊन जाईल. घरापर्यंत देवबाप तुमच्या योजना चांगल्या ज्या असतील त्या तुमच्या घरापर्यंत परमेश्वर घेऊन येईल. फक्त आपल्याला हा मुलगा याच्याकडून शिकायचा आहे. त्याने येशू ख्रिस्ताकडे नजर लावली, येशू ख्रिस्ताकडे लक्ष लावलं. इतका मोठा लांबचा वळसा घालून तो येशू ख्रिस्ताच्या सानिध्यात राहण्यासाठी आला. तसं आपण देवाच्या सानिध्यात राहण्यासाठी धडपड केली पाहिजे. देवाचं वचन ऐकण्यासाठी, त्यातून काहीतरी शिकण्यासाठी, त्याचं चिंतन मनन करण्यासाठी आणि तिथून पुढे ॲप्लिकेशन म्हणजे आपल्या जीवनामध्ये ते कसं लागू होईल हे पाहण्यासाठी आपण झटलं पाहिजे, धडपड केली पाहिजे. परमेश्वर हे सर्व आशीर्वाद तुम्हाला देव. आमेन. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ देव बाप्पा, या लहान मुलाकडून देव बाप्पा आम्ही पुष्कळ गोष्टी शिकलो की त्याचं लक्ष तुझकडे लागलेलं होतं, त्याचं लक्ष खाण्यापिण्याकडे नव्हतं. हे प्रभू परमेश्वरा, आम्ही आमची दृष्टी तुझकडे लावावी आणि तुझकडून तुझ्या वचनामध्ये असलेले सर्व आशीर्वाद प्राप्त करून घ्यावे. तुझ्या हातामध्ये आम्ही आमचं जीवन सोपवून द्यावं असं तुझ्या कृपेने कर. आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नाही बाप्पा. आमेन.